Cancer Healer Center, a new beginning. शरद पवारांची राजकारणातली गुगली अनेकांना कळत नाही. पवारांनी मला अजून गुगली टाकली नाही आणि यापुढे देखील गुगली टाकणार नाहीत. एकनाथ शिंदेंचं मिश्किल वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनामध्ये शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार. मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. सूत्रांची माहिती. तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार. मुख्यमंत्र्यांचा इशारा. भाजप आणि मनसे पक्षाची तनमन धनाची युती. मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले, त्यात नवल काय? सामनामधून खोचक टोला. ईव्हीएम मधून कुठलाही डेटा डिलीट करू नका. सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश. ईव्हीएम पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोर्टात सुनावणी. राज्यसभेत बोलण्यावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांची जुगलबंदी. पीठासीन सभापती म्हणून सुनेत्रा पवारांनी वेळ संपल्याचं सांगितलं. सूचनेनंतरही पटेलांचं भाषण सुरूच. एक हेज के तौर पर भी ये टैक्सेशन का फायदा हो रहा है और इसीलिए मेरे को वक्त इधर से है बीजेपी से. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश. मुख्यमंत्री अध्यक्ष, उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमांमध्ये बदल. अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही. अदिती तटकरे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती. तर बैठकीमध्ये आमदारांना बोलावलंच नव्हतं. जिल्ह्यातील 2 मंत्र्यांनाच निमंत्रण. अजित पवारांची स्पष्टोक्ती. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आम्हाला जाणीवलं नाही. शिवसेना आमदारांची अजित पवारांवर नाराजी. मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार. आमदारांची माहिती. कॅबिनेटमध्ये माघी गणेशोत्सवाच्या विसर्जन मुद्द्यावरून घमासान. नियमांच्या पालनावरून अधिकाऱ्यांवर मंत्री आशिष शेलार संतप्त. सूत्रांची माहिती. पीओपीच्या गणेश मूर्ती विसर्जनाबाबत सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. महाकुंभमेळ्यामध्ये माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान. पर्वणी साधण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल. पहाटेपासून आतापर्यंत 64 लाखांपेक्षा अधिक भाविकांचं महास्नान. गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत 1 पोलीस जवान शहीद. पालकमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. शहीद जवानाच्या कुटुंबाला शासनाकडून 2 कोटींची मदत. 19 तारखेपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर. नवख्या हर्षित राणाला भारतीय संघात स्थान. Cancer Healer Center, a new beginning.